निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। पण जिथे जिथे जाऊ तिथे तिथे सामान्य माणसाला परमेश्वराची ओढ लागावी यासाठी सतत कार्य करत राहायचं आहे, जेणेकरून त्यांचे विकार शांत होतील, वृत्ती बदलतील। दुष्ट प्रवृत्तींना आपण शासन करतो आहोतच, परंतु केवळ तेवढं पुरेसं नाही। गुरुदेव, तुम्ही सांगा या प्रांतामध्ये आपण काय केलं पाहिजे? एका शिवलिंगाची स्थापना करूयात। इथल्या लोकांना श्री महादेवांची नियमित पूजा करायला सांगूयात। नियमितपणे श्री महादेवांना अभिषेक करायला सांगूयात। श्री महादेवांची आरती रोज होईल असं करूयात, जेणेकरून लोक इथे एकत्र येतील, त्यांची भक्ती वाढेल आणि मग प्रत्येक पौर्णिमेला इथे भंडारा सुरू करूयात। 4 सज्जन लोक एकत्र आलीत की दुष्ट वृत्तीला आपोआप आळा बसेल। गुरुदेव, यानंतर आपण गावात जाऊ आणि तात्काळ शिवपिंडीची स्थापना करू। अवश्य, हे कार्य आपण उद्याच करूयात। आपण जेव्हा भिक्षेसाठी जाऊ तेव्हा श्री महादेवांची प्रतिष्ठापना करूयात। पण शिवपिंडी कुठे आहे गुरुदेव? आपण ठरवलं आहे ना, मग साक्षात श्री महादेव स्वतः प्रकट होतील आणि सांगतील ते कुठे आहेत ते। गुरुदेव, आपण सांगितलेले कार्य आम्ही करतो आहोत, परंतु तुम्ही हा जो पर्याय सांगितला तो अत्यंत उत्तम आहे। उद्याचा दिवस कधी उजाडतो आहे याची आम्ही वाट बघतो आहे। अगं साऊ, कुठे होतीस तू? बाहेरच खेळत होते। इथेच खेळून खेळून कंटाळा आलाय मला। हो का? कंटाळा आलाय? मग कुठे जायचंय खेळायला तुला? मला लांब खेळायला जायचंय। साऊ, आम्हाला सांगितल्याशिवाय कुठेही जायचं नाही। मला ना झोका खेळायचंय। मग आपण जाऊ की रानात? तिथं एक मोठं झाड बघू आणि त्याला लई मोठा झोका बांधू। मग मी आईला सांगते। नग नग, हे बघ, तुझं खेळून झालं ना, मग सांग की। आज दुसरीकडे कुठेच जायचं नाही। आज की नाही, आपल्याला आहे ना महादेवाच्या देवळात जायचंय। पण मला तर खेळायला जायचंय। साऊ, आपण नेहमी जातो की नाही महादेवाच्या देवळात? मग आज पण जायचंय। मग मी खेळायला कधी जाऊ? आधी आपण महादेवाचं दर्शन घेऊ, मग तू जा खेळायला। मी तर जाणारच आहे खेळायला। अगो बाई, आलीस माई, ये। शुभम भवतु। गुरुदेवा,
आमच्याकडे जालिंदरनाथ आणि कानिफनाथ येतात. त्यांचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून आलो होतो. माई, तुमच्या घरात जी मुलगी आहे तिच्यावर संकट आहे. होय गुरुदेवा. होय गुरुदेवा, तुम्ही बराबर सांगताय समद. हे आमचे गुरुदेव आहेत. यांच्यापासून भूत, वर्तमान, भविष्य लपलेलं नाही. गुरुदेवा, आम्हाला नेमकं काय करायचं ते समजत नाहीये. माई, तुम्ही नाथांकडे आला आहात, विनमुख जाणार नाही. गुरुदेवा, गावातल्या त्या माणसाची मला खूप भीती वाटते. इकडे ये मुले. घे. ही विभूती कायम तुझ्या सोबत ठेव. जेव्हा तुला असं वाटेल की काही संकट येणार आहे, तर नाथांचं स्मरण कर आणि ती विभूती फेक. होय गुरुदेव, तुमचं लक्ष असू द्या. आयुष्यात संकट येत राहणार. त्या संकटांना पार करता आलं पाहिजे. आणि गुरुकृपा असेल तर हे कार्य सोपं होईल. काय ग रखमा, कुठे निघालीस? अगं, आज प्रदोष आहे ना, म्हणून महादेवाच्या देवळात निघालोय. होय का? अगं, पण साऊला कशाला घेऊन चाललीस तिकडं? अगं, लहान पोरीचं खेळायचं वय आहे ना, खेळू दे की तिला. अगं, दिवसभर तर खेळतच असते किती. तेवढंच म्हटलं जरा देवाचं दर्शन होईल, लक्ष राहील आणि देवाची कृपाही राहील तिच्यावर, म्हणून घेऊन चालले बघ तिला. नाहीतर असं करा, ठेवा की तिला आमच्याकडे, तुम्ही या की जाऊन. अगं आई, मी थांबते इकडे, खेळते मावशीकडे. अगं साऊ बाळा, आपण लगेच जाऊन येतोय. हा, आम्ही येतो जाऊन. हा, नंतर सोडतो तुमच्याकडे. नाही तर असं करता का, तुम्ही या आमच्या बरोबर महादेवाच्या दर्शनाला. नाही नाही, आले असते, पण ह्यासनी एवढं नाही चालवायचं ग. बरं, येतो आम्ही जाऊन. चला. आता दिस ठरवला होता आणि तो बी गेला. देवळातून येईलच नव्हती माघारी, तेव्हा घेऊन जाऊ तिला.
माझा देव भोळा शंकर माझ पायल नमन माझा देव भोळा शंकर माझ पायल नमन महादेव माझा शंकर माझा माय बाप महादेव माझा शंकर माझा माय बाप तुला करीतो वंदन बाळा नमस्कार कर. तुला करीतो वंदन वंदन दिसरात माझा देव भोळा शंकर महादेवा माझ्या लेकीवर तुमची कृपा राहू द्या. तिच्यावर कोणतंही संकट येऊ देऊ नका महादेवा. माझ पायल नमन गुरुदेवांनी सांगितलंय म्हणून काळजी वाटते. आतापर्यंत मी जर मनापासून तुमची भक्ती केली असेल सेवा केली असेल तर माझी ही इच्छा पूर्ण करा महादेवा. देवा सगळं चांगलं चाललंय. 2 घास सुखानं खातो. आमच्या हातून तुझी सेवा घडावी तुझी भक्ती घडावी एवढंच काय ते मागणं. आई नाग थांब जरा पाया पड बाळा. देवा आमच्याकडून काही चूक तर झाली नाही ना देवा. आता हे जे दर्शन दिले देवा ते चांगलं समजू की वाईट देवा. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात अद्भुत चैतन्य रूप विहरती चराचरात दुम दुमतो दुम दुमतो शुभम भवतु. दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख
निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आश्रमातली कामं कशी सुरू आहे? निरंजन अलख निरंजन हो ओम नमः सर्वत्र कलेची चिन्ह जाणवू लागली आहेत. अलख निरंजन अलख निरंजन मनुष्याचे सगळे विकार वाढू लागले आहेत. सज्जनांचं जगणं दिवसेंदिवस अवघड होत चाललेलं आहे आणि दुष्टांना मात्र कलेची साथ मिळते आहे. आणि ह्या सगळ्यामुळे महादेवांच्या देहाचा दाह होत चालला आहे. आपण जे कार्य करतो आहोत त्यामुळे त्यांचा ताप कमी होतो आहे. परंतु यापुढेही आपल्याला आणखी काही उपाय करावे लागतील. आपण आज्ञा करा गुरुदेव. जे जे शक्य होईल ते सगळं करू आपण. सृष्टीतल्या सगळ्या जीवांचा आकांत होतो आहे. त्यामुळे श्री महादेवांचा होणारा दाह आपण थांबवू शकणार नाही. परंतु तो दाह आपण कमी निश्चित करू शकतो. गुरुदेव, त्यासाठी आपण काय करू शकतो? गुरुदेव, आपण जे म्हणता आहात ते हे पक्षी ऐकत आहेत. त्यांचे दुःख कमी व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. भरतरी त्यांना म्हणा, जरा धीर धरा. श्री महादेवांची कृपा झाली तर सगळं नीट होईल. होय गुरुदेव. सर्वप्रथम इथे जी पिंडी आहे त्या पिंडीला थंड पाण्याने अभिषेक करूया. गुरुदेव, आम्ही पाणी घेऊन येतो. आपण सगळे शिवालयात या. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन हो अलख निरंजन. काय ग रखमा, झालं का देवाचं दर्शन? हो हो झालं, येते नंतर. अहो, ऐकलत का? आजपर्यंत आपण इतक्या वेळा महादेवाच्या दर्शनासाठी गेलो, पण आजच आपल्याला पिंडीवर नाग का दिसला? अगं, महादेवानं दर्शन दिलं असं समजायचं. तसं नाही हो. यामागे काहीतरी वेगळं कारण असणार, पण आपल्याला ते समजत नाहीये. मी जाते खेळायला. अगं, आत्ताच तर आलीस ना. जरा वेळ बस, 2 घास खा आणि मग जा. नाही, मी आत्ताच जाणार आहे. अगं पण जाऊ देते. जाऊ जा बा. आणि एक लवकर ये, कुठे लांब जाऊ नकोस. ठीक आहे, जा. तुम्हाला एक सांगायचंय. गुरुदेवांनी जीवापाड जपायला सांगितले आपल्या लेकीला. मला खूप काळजी वाटते हो. अगं, आपण काळजी घेतच आहोत. आता सगळं महादेवावर सोपवायचं. महादेवा, माझ्या लेकीवर कोणतंही संकट येऊ देऊ नका. कृपा करा देवा. नमस्कार.
नमस्कार पाहुणेबाई. हो काय पाहुणेबाई, ज्या दिवशी आला त्याच दिवशी दिसलात, नंतर काय दिसलाच नाही. म्हणून म्हटलं कुठे आहात चौकशी करावी. तुम्ही एवढी चौकशी का करताय? तुम्हाला जे बोलायचं असेल ना ते शेटजींशी जाऊन बोला. आम्हाला जाऊ द्या. नर्मदाबाई, हो घाई कसली करताय? जाल की. नाही म्हटलो एवढ्या लांबून आपल्या गावात पाहुणी आली आहे, तर आम्ही म्हटलं पाहुणचार करावा म्हणून बोललो, नाही तर आम्ही कशाला बोललो असतो. काय माधू? हे बघा, तुम्ही आमच्या वाटेत येऊ नका आणि हिची फार चौकशी करू नका. असंही शेठजी अण्णांना भेटायला येणारच आहे. असं म्हणजे तुम्ही आता आम्हाला अण्णांची भीती दाखवताय? तर असं नाही हो, मी तुम्हाला कल्पना देते. असं म्हणताय? बर पाहुणेबाई, आमच्या रानातल्या घरात तरी चला, दाखवतो तुम्हाला आम्ही. या या. नाथ भक्तांच्या वाटेला कुणीही जाऊ नये. गेलात तर त्याचे परिणाम भोगावे लागतील.